शाळेमध्ये ज्यावेळेस गणवेशाचा प्रश्न येतो त्यावेळेस ज्या ज्या व्यक्तींना आरक्षण, ज्यांना आरक्षण आहे त्यांना गणवेशन भेटतं आणि ज्यांना आरक्षण नाही, जे जनरल कॅटेगरीमध्ये त्यांना मात्र या ठिकाणी गणवेश भेटत नाही. म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे. आपली शाळा व्यवस्थापन समिती चांगली म्हणावं लागेल की जेणेकरून ती बिचारी काय म्हणते की आम्ही सगळ्यांना या ठिकाणी गणवेश घ्यायला तयार आहोत, ते कशी तरी ॲडजस्टमेंट करून घरून पैसे टाकून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणवेश उपलब्ध करण्याचा प्रयत्न करते. नाहीतर विचार करा ना, एका शाळेत शिकणारे लेकरं आहेत, एका विशिष्ट जातीच्याच लोकांना या ठिकाणी गणवेश नाही, हे किती विचित्र गोष्ट वाटते. जर आपण खेडेगावात जर विचार केला तर त्याच्यामध्ये बहुसंख्य समाज असतो मराठा समाज, आणि त्या मराठा समाजातल्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर गणवेश भेटत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगणार की आपण सर्व धर्म समभाव, काय गोष्ट आहे. म्हणजे त्यांना आपण शिकवायलो पुन्हा की त्यांना गणवेश देत नाहीत आणि त्यांना आपण शिकवायला लागलो सर्व धर्म समभाव. कसं त्या ठिकाणी त्यांच्या त्या बालमनावर कसं रुजणार की सर्व जाती धर्माची लोक एक आहेत, आणि तिथं या प्रकारचा आपण द्वेष करतोय. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मराठा आरक्षण भेटलं पाहिजे. जरांगे पाटलाला समर्थन देणं ही आपल्या काळाची गरज आहे, आणि आपल्याला जरांगे पाटील हेच आपल्यासाठी एक शेवटचा आशेचा किरण आहे. यानंतर याच्या मागं पाहिलं असेल ना, दरवेळेस सरकार येतंय, चॉकलेट देतंय आणि पुढे निघून जातंय, दरवेळेस तेच होतंय. परंतु आताची जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती रास्त आहे, नियमात बसणारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना समर्थन देणं, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी सकळ मराठा समाजाने त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण जर पाहत असू आतापर्यंत जे समन्वयक झाले ते समन्वयक बंद दाराआड या ठिकाणी चर्चा करायचे, पण जरांगे पाटील हे एकमेव व्यक्ती आहेत की जे सांगतात की मला जर चर्चा करायची असेल तर खुलेआम ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. हा एकमेव मराठा योद्धा आहे. अलग लक्षामध्ये याच्या अगोदरचे समन्वयक पाहिले असेल ज्यांना खायला भाकरी नव्हती, त्या ते कोट्यावधीच्या बंगल्यामध्ये या ठिकाणी राहत आहेत. आणि आपल्या मराठ्याचा प्रॉब्लेम एक आहे, आपण युद्धात जिंकतो तर तहात हारतो. अलग लक्षामध्ये युद्ध सगळं आपण मस्त पद्धतशीर मोर्चे 58 मोर्चे काढले, शांततेच्या मार्गाने आपण या ठिकाणी मोर्चे काढले, ज्याची नोंद अख्ख्या जगाने घेतली. परंतु ज्यावेळेस मुंबईला मोर्चा निघाला त्यातले आपले काही 10-5 होते मोरके, त्यांना मॅनेज केलं, बस जे करायचं ते केलं. म्हणजे जे आपल्याला आरक्षण नाही भेटायचं ते आपल्याला असं आरक्षण द्यायलेत आतापर्यंत की जे कोर्टात टिकलं नाही पाहिजे. म्हणजे मूर्खपणाचीच कल्पना आहे का नाही. आतापर्यंत जेवढे आरक्षण आहेत ते कोर्टात न टिकणाऱ्या आरक्षणापैकी आहे. पण जर आपल्या हे जे ओबीसी मधनं आपण जे आरक्षण मागतोय ते आपल्या हक्काचं आहे, भले कोणी विरोध करत असेल काही घेणं देणं नाही. अलग लक्षामध्ये काही घेणं देणं त्याची आपल्या हक्काचं आहे ते. आणि जर तुम्ही सगळ्या कॅल्क्युलेशन्स केलं, आज जे ओबीसीला 27% आरक्षण भेटले त्याच्यामध्ये मराठ्याचा समावेश आहे, त्याच वेळेस कुठे भेटलंय. आणि याच्यातले अर्धे मराठे आहेतच ना ओबीसी मध्ये. जर आता मी पाहिलं तर मला आरक्षण नाही, पण माझ्या मामाच्या पोरीला आरक्षण आहे, कारण ती विदर्भात राहते. मग तिला आरक्षण आहे, तिचं नामचं जात देणं घेणं आहे ना. माझ्या आईच्या भावाला आरक्षण आहे, तिच्या लेकराला आरक्षण आहे, आणि मला आरक्षण नाही. आमचं तर रोटी बेटी व्यवहार चालू आहे ना, आमचं देणं घेणं चालू आहे ना. आजही जर आपण पाहिलं तर विदर्भामधल्या मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण नाहीये. मग आम्ही काय पाप केलं काय मराठवाड्यामध्ये जन्म घेऊन? या मराठवाडा जर पाहिला असेल तर राजकीय दृष्ट्या या ठिकाणी खूप मोठा वारसा या ठिकाणी या मराठवाड्याला लाभलेला नाहीये. त्याचबरोबर सतत दुष्काळ असतो, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, अल्पभूधारक शेतकऱ्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे, त्याचबरोबर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण या मराठवाड्यामध्ये जास्त आहे. असं सगळं असताना जर आणि खरी गरज आहे जे बाकी इतर जातीचे लोक आहेत, इतर जातीतले लोक जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांचा एकच मुद्दा पुढे उपस्थित करतात की मराठ्यांच्या ऑइल मिल आहेत, कुठं मराठ्यांचे कारखाने आहेत, मराठ्यांच्या शिक्षण संस्था आहेत, कुठं सगळे मराठी या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पंतप्रधान आहेत, कुठं मुख्यमंत्री आहेत. अरे बाबा ते खरं आहे, पण ते कोणते मराठे आहेत? त्या मराठ्यांनी कधी आमच्या पाठीमाग ओळून पाहिलंय का की आमच्या लेकराला शिक्षणासाठी सुविधा आहेत का? त्यांच्या या ठिकाणी आर्थिक परिस्थिती कशी आहे त्या मराठ्यांनी कधी वापस करून पाहिलं नाही. त्यांनी फक्त आमच्या मतांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कधी वळून पाहिलं नाही की जर आपल्या गावचा समजा जर आमदार झाला तर त्या आमदाराने कधी मागे येऊन पाहिलं नाही की ते भांडे घासणारी जी मराठ्याची बाई आहे तिचे पोरग पोलीस भरतीची तयारी करते तर त्याच्यासाठी पुस्तकं आहेत किंवा नाहीत, किंवा त्याला फीस भरायला पैसे आहेत किंवा नाहीत. जर त्याचा पुण्याला या ठिकाणी परीक्षेसाठी नंबर लागला असेल तर पुण्याला जाण्यासाठी त्याच्याकडे भाडं आहे किंवा नाही हा प्रश्न या ठिकाणी तो मराठा विचारत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला नका सांगू की तुमच्या ऑइल मिल आहेत, तुमच्या जिनिंग्स आहेत, पुढे तुमच्या शिक्षण संस्था आहेत. किती असे मराठे आहेत की ज्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये मराठ्यांना फुकटमध्ये शिकवलंय? अशा मोजून नसतीलच एखाद दोन मराठ्याच्या संस्था असतील की ज्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सवलत दिली असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना मोफतमध्ये शिक्षण दिलेलं असेल. फक्त हे दाखवायला आहे. आणि असे किती मराठे आहेत, बोटा मोजणे इतके मराठे आहेत की ज्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, मोठमोठ्या ऑइल मिल आहेत. सरसगट मराठे तसे नाहीत आणि तसा सर्वे झाला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला इतर धर्मामध्ये, इतर जातीमध्ये नाही आहेत का? त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत ना. फक्त तुम्ही जर मोजक्या 10-5 बोटा लोकांकडे बोट दाखवून जर म्हणत असाल की मराठा श्रीमंत आहे तर तसं नाहीये. तसं वाटत असेल तर प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन पहा की या ठिकाणी मराठा समाजाची काय अवस्था आहे. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना तलाठी भरतीसाठी फीस भरायला पैसे नाही आहेत, काही जणांकडे फीस भरायला पैसे आहेत तर पुण्यापर्यंत जायला प्रवासासाठी पैसे नाही आहेत. हाजी मराठ्यांची दयनीय अवस्था आहे. ह्याही गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. ही गोष्ट कधी सांगता का तुम्ही? ही गोष्ट कधी दाखवता का?
त्यामुळे पुन्हा एक आपण निर्णय घेणार आहोत आणि मला सकळ मराठा समाज या ठिकाणी त्याच्याशी आपण खंबीरपणे पाठीमागे उभा असाल या ठिकाणी मी अशी आशा करतो की आपल्याला सर्वांना जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवरती आपण या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहोत. दॅट्स इट. काहीच घेणार नाही, नोटाचा नाही, बिलकुल बहिष्कार टाकायचा. काय फरक पडायला एखाद दोन इलेक्शन नाही घेतले तर काहीच विषय नाही. आपण बहिष्कार म्हणजे बहिष्कार आणि ते असं नाही की आपण लेटर ते पण मुद्दा आहे. पहिला मुद्दा आपला आहे की आपण इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार आहोत तर त्याच्यावरती आपल्या जे ग्रामपंचायतचा ठराव आहे तो आपण संपूर्ण ग्रामपंचायतचा ठराव घेणार आहोत. आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी समर्थन दर्शवलेलं आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय. सर्वांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही या मागणीला या ठिकाणी पाठिंबा आहे. आमचं मुस्लिम बांधवाशी बोलणं झालंय. इतर बांधव जे आहेत त्यांचे सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे की आपण हा ठराव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लेटर हेडवरती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील जे तमाम नागरिक आहेत त्यांच्या सहीनीशी या ठिकाणी आपण ठराव घेणार आहोत आणि तो ठराव घेणारच आहोत. विशेष नाही त्याच्यामध्ये, सगळ्यांचं समर्थन आहे. आणि दुसरा आपण हा ठराव घेणार आहोत की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला आपण गावामध्ये येऊ देणार नाही. ते कोणत्याही पक्षाचा असो, काही घेणार नाही. सध्या जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण फक्त मराठा म्हणूनच जगायचं. मी राष्ट्रवादीचा आहे, मी काँग्रेसचा आहे, मी भाजपचा आहे, मी शिंदे गटाचा आहे, मी MIMचा आहे, काही देणं घेणं नाही. मी मनसेचा काही देणं घेणं नाही. सध्या फक्त आपण मराठाच आहोत. कारण की आपल्याला सगळ्याला कळतंय गरज आहे मराठा आरक्षणाची. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे एक 10-15 दिवस जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आपण कोणत्या पक्षाचे सदस्य आहोत हे सगळं बाजूला ठेवायचं. सध्या फक्त मी मराठा आहे आणि मराठा म्हणूनच राहणार. आणि विनंती आहे सगळ्यांनी आपण जे आता बोललोत ना ते इम्प्लिमेंट करायचे. नाही एखादं म्हणेन त्याला काय लागलं म्हणे, ही मी नाही म्हणत आहे. हे मराठात गरीब मराठातला जो सकळ मराठातला जो बांधव आहे ना ज्याला आरक्षणाचं महत्त्व कळतंय त्याच्या ह्या भावना आहेत. माझ्या एकट्याच्या भावना नाही आहेत. मी जे बोलतोय ते एका गरीब मराठ्याच्या वतीनं बोलतोय. लक्षात येतंय का? गरीब मराठे आहेत आंदोलनामध्ये. जरांगे पाटील काय कुणाच्या आमदार खासदाराचं पोरग नाहीये. गोर गरीब शेतकऱ्याचं पोरग आहे ज्याला महत्त्व कळालेलं आहे आणि म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी ते आंदोलन करतायत. आणि सरकारने काल काय सांगितलं की शिष्टमंडळ बोलून घ्या. शिष्टमंडळाला चॉकलेट दिलंय आणि हे दरवेळेस चॉकलेटच देत आले. त्यामुळे जर वेळ प्रसंगी गरज पडली तर आपल्याला फक्त मोर्चे काढून चालणार नाही तर मराठ्याची अवकाश सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल. काय माहिती आहे का, आपण हे जे जालन्याला घटना घडली होती त्याच वेळेस खूप काही रोधरूप धारण करू शकलं असतं पण मराठ्यामध्ये आजही संयम आहे. आपण 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले त्याचा अर्थ मराठ्यामध्ये खूप मोठा संयम आहे. पण कृपया सरकारला विनंती आहे की आमचा संयम पाहू नये. यदा कदाचित काही काही झालं तर या ठिकाणी महाराष्ट्र जर पेटलात तर या ठिकाणी सरकारला काहीच करता येणार नाही. त्यामुळे विनंती आहे सरकारने अंत पाहू नये. ऑलरेडी ज्या OBC मध्ये ते म्हणतात ना की आमच्यामध्ये घुसू देणार नाही, आमच्यामध्ये घुसू दे. कालच एका विश्वास पाटलाचं स्टेटमेंट होतं कुणबी सेनेचे की जरांगे पाटलाला या ठिकाणी अटक करा कारण की त्या ठिकाणी ते घुसखोरी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना अटक करा की ते चुकीच्या मार्गाने मागणी करतायत. तर त्या विश्वास पाटलाला बी या ठिकाणी आपण दाखवून देऊ की आम्ही काय. तर तुम्ही नुसतं त्या जरांगे पाटलाच्या त्या केसालाही धक्का लावा, आम्ही दाखवून देऊ काय तर विश्वास. आणि हे काय तुमची काय मुक्तेदारी आहे का? तुमच्या बापाची ठुलेली आहे OBC आरक्षण. आमचाही त्याचा हक्क आहे असं कोण म्हणते की आमचा हक्क नाही? जर मागायचं आपले जे मराठा समाजाचे जे काही राजकारणामध्ये अगोदर होते लोक त्यांनी या ठिकाणी त्या आपल्या फायद्याचा विचार केला नाही म्हणून या ठिकाणी आरक्षण भेटलं नाही. इतका जर विचार केला असता तर आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला आरक्षणही भेटलं असतं. त्यामुळे कोणत्याही OBC बांधवांनी सांगू नये की OBCचं आरक्षण म्हणजे आमची मुक्तेदारी आहे. तसं काही नाही. त्याच्यामध्ये आमचाही तेवढाच वाटा आहे आणि आम्हाला आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पाहिजे आणि ते पण 50%च्या आतमध्ये पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.